नमस्कार. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये घटनेतील काही कलमाबद्दल विशेष तरतुदी करण्यासाठी घटनेच्या शेवटी काही परिशिष्टे किंवा अनुसूची देण्यात आलेले आहेत. त्या मूळ घटनेत 8 अनुसूच्या होत्या. आता सध्या आपल्या घटनेमध्ये एकूण 12 अनुसूच्या आहेत. त्याविषयी आपण थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर आपल्याला सुरुवातीला पाहायचं आहे तर पहिली अनुसूची. पहिल्या अनुसूचीमध्ये काय आहे तर पहिली अनुसूची ही कलम 1 व 4 शी संबंधित आहे. पहा, पहिली अनुसूची आहे पहिली अनुसूची आहे ती 1 आणि 4 शी संबंधित आहे. ही आहे पहिली अनुसूची. तर पहिल्या अनुसूचीमध्ये काय काय दिलेलं आहे पहा. आपल्याला पहिल्या अनुसूचीमध्ये राज्य व केंद्र प्रदेशाची नावे व त्यांचे राज्यक्षेत्र म्हणजे त्याचं क्षेत्र आणि त्या क्षेत्राला असणारे नावे याविषयीचा उल्लेख म्हणजे या विषयी माहिती आपल्याला पहिल्या अनुसूचीमध्ये पाहायला मिळते. तर त्यानंतर पहा, आपण या व्हिडिओमध्ये याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत आणि या अनुसूचीविषयी एकदम सखोल माहिती आपण पुढील काही व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करू. तर पहा, पहिली अनुसूची झालेली आहे. त्यामध्ये आहे आपल्याला राज्य व केंद्र प्रदेशाची नावे तर आणि त्यांचे क्षेत्र किंवा त्याच्या सीमारेषा याविषयी माहिती आपल्याला त्यात आहे. तर पहा, त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे दुसरी अनुसूची. दुसरी अनुसूचीमध्ये काय आहे तर दुसऱ्या अनुसूचीमध्ये आपल्याला राष्ट्रपती, राज्यपाल, लोकसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष, विधानसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा सदस्य, सभापती, उपसभापती, भारताचे नियंत्रक, महालेखाभिलेख यांच्या विशेष वित्तलब्धी आणि विशेष अधिकार याविषयी माहिती आपल्याला कशात दिलेली आहे दुसऱ्या अनुसूचीमध्ये दिलेली आहे. तर तिसरी अनुसूची पाहिजे आपल्याला. तिसऱ्या अनुसूचीमध्ये पहा, आपल्याला काय केलेलं आहे तिसऱ्या अनुसूचीमध्ये शपथ आणि प्रतिज्ञा याविषयी माहिती तिसऱ्या अनुसूचीमध्ये दिलेली आहे. तिसऱ्या अनुसूचीमध्ये काही व्यक्ती आहेत, त्यांनी कोणत्या नमुन्यामध्ये शपथ घ्यायची आहे याविषयी माहिती दिलेली आहे. तर त्यामध्ये कोणकोणत्या व्यक्ती येतात तर पहा, केंद्रीय मंत्री, संसदेच्या निवडणुकीला उभे असलेले, संसदेच्या, लोकसभेच्या, राज्यसभेच्या सदस्य म्हणून उभा असलेला उमेदवार, निवडून आलेला उमेदवार यांनी कोणत्या प्रकारे शपथ घ्यायची आहे. संसद सदस्य, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, त्यानंतर भारताचे नियंत्रक व महालेखाभिलेख, राज्य विधिमंडळाचे निवडणुकीला उभे असलेले, पहा, राज्य निवडणुकीला उभे असलेले, राज्यामध्ये विधान परिषद, विधानसभा यामध्ये उभे असलेले सदस्य यांनी कोणत्या प्रकारे कोणत्या नमुन्यामध्ये शपथ घ्यायची आहे याविषयी माहिती आपल्याला तिसऱ्या अनुसूचीमध्ये देण्यात आलेली आहे. तर त्यानंतर पहा, चौथी अनुसूची. चौथ्या अनुसूचीमध्ये काय सांगितलेलं आहे तर राज्य व केंद्र प्रदेशाच्या राज्यसभेतील जागा. आता चौथ्या अनुसूचीमध्ये काय सांगितलेलं आहे तर कोणत्या राज्यासाठी राज्यसभेवर किती जागा असतील किंवा कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला किती जागा ह्या राज्यसभेवर असतील याविषयी माहिती चौथ्या अनुसूचीमध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर पहा, पाचवी अनुसूची. पाचव्या अनुसूचीमध्ये आपल्याला पाचव्या अनुसूचीमध्ये पाहायची गोष्ट तर पाचवी अनुसूची ही आता 244 1 शी संबंधित आहे. तर पाचव्या अनुसूचीमध्ये काय सांगितलेलं आहे. पाचव्या अनुसूचीमध्ये
अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जमातीचे प्रशासन. 5व्या अनुसूचीमध्ये अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जमातीचे प्रशासन यामध्ये पहा आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम, या राज्याचे सोडून म्हणजे वगळलेले राज्य इतर क्षेत्रांना अनुसूचित क्षेत्रे म्हणून घोषित करण्याचे अधिकार. अनुसूचित क्षेत्रे. त्यानंतर पहा आपल्याला 6वी अनुसूची पाहायची आहे. 6व्या अनुसूचीमध्ये काय दिलेले आहे तर 6व्या अनुसूचीमध्ये सहावी अनुसूची आपल्याला आदिवासी क्षेत्रे व त्यांचे प्रशासन, आदिवासी क्षेत्रे आणि त्यांचे प्रशासन याविषयी माहिती आपल्याला 6व्या अनुसूचीमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामध्ये पहा 6व्या अनुसूचीमध्ये विशेष महत्त्वाचे म्हणजे वरील म्हणजे 5व्या अनुसूचीमध्ये जे वगळलेले क्षेत्र म्हणजे आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम या क्षेत्रांचा उल्लेख, या क्षेत्राविषयी प्रशासन आणि आदिवासी क्षेत्रे निवडण्याचे अधिकार यांचे विभागणीविषयी यांच्या प्रशासनाविषयी तरतुदी 7व्या अनुसूचीमध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर पुढे पहा आपल्याला पाहायचं आहे 7वी अनुसूची. 7व्या अनुसूचीमध्ये काय केलेलं आहे तर 7व्या अनुसूचीमध्ये कलम 246 याच्याशी संबंधित असलेली 7वी अनुसूची आहे. यामध्ये आहे संघ, राज्य आणि समवर्ती सूची. यामध्ये 3 सूच्याचा उल्लेख केलेला आहे. 7व्या अनुसूचीमध्ये केंद्र व राज्य यांच्या अधिकाराची विभागणी 3 सूचीमध्ये केलेली आहे. पहिली सूची आहे संघ सूची, त्यालाच इंग्लिशमध्ये कॉन्करंट लिस्ट, त्यानंतर स्टेट लिस्ट आणि तिसरी सूची आहे समवर्ती सूची. अशा प्रकारे सेंट्रल लिस्ट, अशा प्रकारे 3 लिस्ट आपल्याला आहेत. त्याचा उल्लेख 7व्या अनुसूचीमध्ये केलेला आहे. तर त्यानंतर पहा आपल्याला 8वी अनुसूची पाहायची आहे. 8व्या अनुसूचीमध्ये काय केलेलं आहे तर 8वी अनुसूची मान्यताप्राप्त भाषा याविषयी म्हणजे कलम 344 व आणि 351 याच्याशी संबंधित असलेली 8वी अनुसूची आहे. 8व्या अनुसूचीमध्ये घटनेने मान्यता दिलेल्या भाषांची यादी आहे. 8व्या अनुसूचीमध्ये मूळ भाषा म्हणजे घटनेने मूळ 14 भाषांना मान्यता दिल्या होत्या. आता सध्या जर विचार केला तर आपल्याला 22 भाषा आणि 23व्या भाषेविषयी चर्चा चालू आहे. तर यामध्ये असलेल्या भाषा पहा. पहिली भाषा पहा आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मीरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, उडिया, पंजाबी, संस्कृत, संथाली, सिंधी, तमिळी, तेलुगू आणि उर्दू अशा भाषांचा यामध्ये या समाविष्ट भाषा आहेत. अशा प्रकारे आपल्याला 8व्या अनुसूची पाहता येईल. त्यानंतर पहा 9व्या अनुसूचीमध्ये काय दिलेलं आहे. 9वी अनुसूची काही कायदे व विनियमन विधिग्राह्य असणे. आता पहा काही कायदे विधिग्राह्य असणे. यामध्ये पहा आपल्याला घटना दुरुस्ती किंवा यामध्ये आपल्याला भूमी सुधारणा कायदा याविषयी विधिग्राह्य मान्यता दिलेली आहे. कलम 31 हे आपले मूलभूत हक्क हा पण विधिग्राह्य सहसा विचार केल्यानंतर
कलम 31B याच्याशी संबंधित असलेला पहिली घटना दुरुस्ती 1951 मध्ये यामध्ये काही कायदे व विनियमन विधिग्राह्य असणे असे मान्य करण्यात आले. त्यानंतर 10वी अनुसूची पहा. 10वी अनुसूचीमध्ये काय दिलेलं आहे? 10वी अनुसूची ही पक्षांतरांच्या कारणावरून अपात्रता सदस्याची अपात्रता ठरवण्यासाठी 10वी अनुसूची दिलेली आहे. पक्षांतराच्या कारणावरून अपात्रता ठरवण्यासाठी 10वी अनुसूची दिलेली आहे. 10व्या अनुसूचीमध्ये पहा कलम 102 कलम 102 याविषयी माहिती. त्यानंतर कलम 191 यासाठी 10वी अनुसूची म्हणजे यामध्ये एखाद्या जर सदस्याने पक्षाचा राजीनामा न देता दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर त्याचं सदस्यत्व रद्द करणे याविषयी माहिती या 10व्या अनुसूचीमध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर पहा 11वी अनुसूची. 11वी अनुसूची पंचायतीचे अधिकार आणि प्राधिकार आणि जबाबदाऱ्या कोणत्या सूचीत? तर 11व्या सूचीत दिलेला आहे. 11वी सूची ही कलम 243G शी संबंधित असून 73व्या घटना दुरुस्तीनुसार 1992 मध्ये 73वी घटना दुरुस्ती करून हे 11वी अनुसूची समाविष्ट करण्यात आली. 73वी घटना दुरुस्ती 1992 मध्ये. त्यानंतर पहा 12वी अनुसूची नगरपालिकाचे अधिकार प्राधिकार व जबाबदाऱ्या याविषयी माहिती आपल्याला 12व्या अनुसूचीमध्ये पाहायला मिळते. 12वी अनुसूची कलम 243W 243W मध्ये शी संबंधित आहे. म्हणजे ही आपल्याला घटना दुरुस्ती 74 कधीची आहे? 1992ची 74वी घटना दुरुस्ती करून ही समाविष्ट करण्यात आली. 12व्या अनुसूचीमध्ये काय केलेलं आहे? तर 12व्या अनुसूचीमध्ये नगरपालिकेचे अधिकार प्राधिकार व जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. यामध्ये त्यांच्या 18 बाबीची यादी दिलेली आहे. एकूण किती बाबीची यादी दिलेली आहे? तर 18 बाबीची यादी दिलेली आहे. अशाच प्रकारे एकदम सखोलमध्ये माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपला व्हिडिओ पाहायला विसरू नका. धन्यवाद.